ऊस लागवड केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याची एकच अपेक्षा असते, ऊसाला भरपूर फुटवे यावेत आणि उत्पादन वाढावे. पण अनेक वेळा लागवड चांगली करूनही फुटव्यांची संख्या कमी राहते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात ऊसामध्ये जास्त फुटवे मिळवण्यासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दर्जेदार बेणे निवडणे. बेणे निरोगी, रोगमुक्त आणि 8 ते 10 महिन्यांच्या ऊसाचे असावे. खराब किंवा रोगट बेण्यामुळे उगवण आणि फुटवे दोन्ही कमी होतात. त्यासोबतच लागवडीनंतर सुरुवातीचे 45 ते 60 दिवस हा काळ ऊसासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये, कारण मातीमध्ये योग्य ओलावा राहिल्यास फुटवे जास्त प्रमाणात निघतात. तसेच संतुलित खत व्यवस्थापन हे देखील महत्त्वाचं आहे. अनेक शेतकरी सुरुवातीला जास्त नत्र देतात, पण नत्रासोबत स्फुरद आणि पालाश यांचेही योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. संतुलित अन्नद्रव्यांमुळे मुळांची वाढ चांगली होते आणि फुटव्यांची संख्या वाढते. वेळेवर खुरपणी आणि तण नियंत्रण करणे देखील आवश्यक असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती चढवणे. ऊस 90 ते 120 दिवसांचा झाल्यावर योग्य पद्धतीनं माती चढवल्यास मुळांची वाढ सुधारते, ऊस मजबूत होतो आणि फुटव्यांचे संवर्धन चांगले होते. शेतकरी मित्रांनो, जास्त उत्पादनाची सुरुवात जास्त फुटव्यांपासूनच होते. योग्य बेणे, पुरेसा ओलावा, संतुलित खत व्यवस्थापन आणि वेळेवर केलेली मशागत यामुळे ऊसात भरघोस फुटवे मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मित्राला फॉलो करा.